या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑक्झिलरीजमध्ये प्रायमरीमध्ये दुसरा भाग म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण टू बीची सहाय्यकारी क्रियापदं पाहिली आणि त्याचा उपयोग पाहिला. तर या भागामध्ये आपण टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाबद्दल विचार करणार आहोत. आता वर्तमान काळामध्ये एकवचन आणि अनेकवचन याच्यामध्ये एकवचनमध्ये हॅज आणि हॅव आहे. एकवचनी कर्त्याबरोबर हॅज आणि हॅव वापरता येतं. आता इथं हॅव हा एकवचन आणि अनेकवचन असा दोन्ही भूमिका निभावी. एकवचन केव्हा, तर ज्यावेळेस वर्तमान काळामध्ये आय बरोबर टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतं त्यावेळेस आय बरोबर हॅव हा अनेकवचनी असून सुद्धा आय बरोबर आय हॅव असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे आय बरोबर आपल्याला हॅवचा उपयोग करावा लागतो आणि बाकी ही सी इट आहे यांच्याबरोबर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद किंवा मेन क्रियापद म्हणून सुद्धा याचा उपयोग करता येतो. त्यानंतर अनेकवचनामध्ये वर्तमान काळामध्ये आहे हॅव. तर हे कुठल्या कर्त्याबरोबर येईल, यू बरोबर येईल, वी बरोबर येईल आणि दे बरोबर येईल आणि अनेकवचनी नामाच्या बरोबर येईल. ग्रुप्स आहेत त्याच्याबरोबर ह्याचा उपयोग केला जातो. तर आता भूतकाळामध्ये बघूया. भूतकाळामध्ये एकवचन आणि अनेकवचन. भूतकाळामध्ये हॅवचा भूतकाळ हॅड होतो आणि हॅड हा एकवचनासाठीही वापरला जातो आणि अनेकवचनासाठीही वापरला जातो. म्हणजे आपलं काम सोपं आहे. इथं जसं हॅज आणि हॅव आहे तसं इथं फक्त हॅडच वापरायचं आहे आपल्याला. म्हणजे आय हॅड येईल, वी हॅड येईल, यू हॅड येईल, दे हॅड येईल. म्हणजे भूतकाळामध्ये एकवचनासाठी आणि अनेकवचनासाठी दोघांसाठीही हॅड वापरतात, हॅडचाच वापर करतात. तर आता आपण भविष्यकाळामध्ये येतो. भविष्यकाळामध्ये शॅल हॅव आणि विल हॅवचा वापरतो. तर इथं सुद्धा फक्त शॅलचा जो वापर आहे, शॅलचा वापर करते वेळेस आय आणि वीच्या सोबत करायचा आणि बाकी सर्वांच्या सोबत विल हॅवचा वापर करायचा. तर एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये दोन्हीसाठी सुद्धा शॅल हॅव आणि विल हॅवचा वापर करता येईल. फक्त आय आणि वी हे दोन असतील त्यावेळेस मात्र शॅल हॅव घ्यायचं, बाकी सर्वांच्यासाठी विल हॅव असं घ्यायचं. आता दुसरा उपयोग याचा काय आहे, तर परफेक्ट टेन्स तयार करण्यासाठी. परफेक्ट टेन्स तयार करण्यासाठी समजा परफेक्ट टेन्सचं आपण जर फॉर्म्युला किंवा सूत्र बघितलं तर यस अधिक हॅव, हॅज, हॅड असं तिन्हीपैकी एक घेता येईल, अधिक क्रियापदाचं तिसरं रूप अधिक ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. या सूत्रामध्ये आपल्याला वाक्य बनवण्यासाठी टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होतो. आय हॅव फिनिश्ड माय वर्क, ही हॅज इटन ए मँगो, दे हॅड स्पेंट देअर टाइम. म्हणजे पूर्ण काळामध्ये, मग वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल, तर या काळामध्ये आपल्याला पूर्ण काळ करण्यासाठी टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करता येते. जर वर्तमान काळ केव्हा असेल त्या काळामध्ये हॅज किंवा हॅवचा वापर केला असेल तर तो वर्तमान काळ होईल आणि भूतकाळामध्ये हॅडचा वापर केला असेल तर तो भूतकाळ समजला जाईल. शॅल हॅव आणि विल हॅव हे भविष्य काळामध्ये येतील. तर पूर्ण काळ करण्यासाठी आपल्याला टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करता येतो. त्याच्यानंतर आहे ह्याचं एक वाक्य मी आपल्याला देईल. हे बघा, आय हॅव इटन अँड ॲपल, मी सफरचंद खाल्लेले आहे. आता आय आहे, इथं हॅव आलं. इथं समजा सी असेल किंवा ही असेल तर या हॅवच्या ऐवजी हॅज येईल. अनेक वचन असेल
तर ह्यावेळी. तर या पद्धतीनं पूर्ण काळामध्ये उपयोग करण्यासाठी आपल्याला या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग होईल. नंबर 2, इंट्रागेटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी आपल्याला या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करता येईल. जसे इंट्रागेटिव्ह बघा, हॅज ही फिनिश्ड हिज वर्क. त्याने त्याचे काम संपवलेले आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला हॅजचा उपयोग करता येतो. आणि निगेटिव्ह बनवण्यासाठी हे बघा, ही हॅज नॉट फिनिश्ड his work yet. म्हणजे इथं हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे. हॅज ही फिनिश्ड हिज वर्क. आपल्याला त्याचं उत्तर देता येईल नकारार्थीमध्ये, ही हॅज नॉट फिनिश्ड हिज वर्क एट, म्हणजे आतापर्यंत त्याचं त्यांनी काम पूर्ण केलेलं नाही आहे. तर या पद्धतीनं आपणाला इंट्रागेटिव्ह वाक्यामध्ये त्याचबरोबर निगेटिव्ह वाक्यामध्ये या हॅज टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करता येईल. त्या काळानुसार, पूर्ण वर्तमान काळ असेल, पूर्ण भूतकाळ असेल, तर त्या काळानुसार आपल्याला त्याचा याच्यामध्ये उपयोग करता येईल. त्याच्यानंतर जाऊया ॲज ए मेन वर्ब. ॲज ए मेन वर्ब काय दाखवण्यासाठी? मालकी किंवा संबंध दाखवण्यासाठी. त्याचं उदाहरण मी आपल्याला देईन. ॲज ए मेन वर्ब, जसं आय हॅव ए कार. माझ्याकडे कार आहे. आय हॅव किंवा ही हॅज सम बुक्स. त्याच्याकडे काही पुस्तकं आहेत. असं आपल्याला मालकी दाखवण्यासाठी टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करता येईल. त्याचबरोबर आता संबंध दाखवण्यासाठी किंवा नाते दाखवण्यासाठी कसा वापर करता येईल हे बघा. आय हॅव टू सिस्टर्स. जसं सी हॅज अ ब्रदर. इथं सिस्टर्स, आय हॅव टू सिस्टर्स म्हणजे मला 2 बहिणी आहेत, आणि सी हॅज अ ब्रदर, तिला एक भाऊ आहे. अशा संबंध किंवा पूर्वीच्या वाक्यातलं मालकी दाखवण्यासाठी ॲज अ मेन वर्ब म्हणून आपल्याला हॅवचा उपयोग करता येईल. आता त्यानंतर आपल्याला हॅवच्या पुढे टू घेऊन, म्हणजे हॅव टू घेऊन गरज, जबाबदारी, बंधन अशा प्रकारची वाक्य तयार करता येतात टू हॅवचा वापर करून. जसं बघा, आय हॅव टू रीच इन टाइम. म्हणजे मला वेळेत पोहोचलं पाहिजे. दुसरं वाक्य, ही हॅज टू कंप्लीट हिज वर्क. त्याला त्याचं काम पूर्ण केलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला गरज किंवा जबाबदारी किंवा बंधन या अर्थाने याचा आपल्याला उपयोग करता येईल.
तर या पद्धतीने ही टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं आहेत. आणि टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं आल्याशिवाय आपली इंग्रजी पूर्ण होत नाही. आपल्याला टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाची जसं टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाची गरज आहे, त्याच पद्धतीनं टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाची सुद्धा गरज आहे. कशासाठी? परफेक्ट टेन्स तयार करण्यासाठी. परफेक्ट टेन्स तुम्हाला जर आला, व्यवस्थित समजला, तर इंजिनिअरिंगमध्ये, त्याच्यानंतर मेडिकलमध्ये, त्याच्यानंतर वकिलीमध्ये या काळाचा किती उपयोग होईल ते तुम्हाला नंतर समजेल. म्हणून हे आपल्याला मुखोद्गत असणे, पाठ असणे, याचा सराव करणे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर परफेक्ट टेन्स तयार करण्यासाठी, इंट्रागेटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्य तयार करण्यासाठी, आणि मेन वर्ब म्हणून मालकी किंवा संबंध दाखवण्यासाठी, आणि हॅव टूचा वापर करून गरज, जबाबदारी, बंधन या गोष्टीसाठी आपल्याला टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करता येतो. आणि कोणत्या काळामध्ये कोणत्या कर्त्याबरोबर याचा उपयोग करायचा हे मी या अगोदर सांगितलेलं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टू डूची सहाय्यकारी क्रियापदं ती कशी असतात आणि कसा त्याचा उपयोग करायचा याविषयी पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्याबद्दल धन्यवाद.